शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये पालखी सोहळा आयोजित करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ महालवरून पालखीची सुरुवात होणार आहे। पालखीमध्ये घोडे, ढोल ताशा पथक, ध्वजधारी, बँड आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिक करणारी मुलं आणि महिला या सोहळ्यामध्ये सामील होणार आहेत। नागपुरातील 30 ढोल ताशा पथक एकत्र येऊन महावंदन करतील, तर मोठ्या संख्येनं लोक या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। पोटातली गाय हे या श्रींच्या पालखीमध्ये जिवंत आहे। दरवर्षी हा वेगळा कार्यक्रम खऱ्या अर्थाने नागपुरात पाहायला मिळतो। आपल्यासोबत शिवभक्त आहेत। काय सांगाल, एक शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त नागपुरात उपराजधानीत आगळा वेगळा कार्यक्रम पाहायला मिळतात, काय सांगाल आपण? छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक यंदा यावर्षी इथे साजरा होतोय। तसेच प्रत्येक वर्षाला साजरा होत असतो आणि याच्यात बहु म्हणजे मोठ्या संख्येत हा साजरा होत असतो। जर आपण बघता गेलं तर पूर्ण महाराष्ट्रात रायगडानंतर जर समजा कुठेतरी मोठ्या प्रमाणात राज्याभिषेक साजरा होत असेल तर ते एकमेव म्हणजे नागपूर। आणि हा नागपुरात आपण तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा करत असतो। याच्यात विविध कार्यक्रम होत असतात। एक तारखेपासून शिवराज्याभिषेक सोहळा समितीचा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे। 1 तारखेला चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याच्यानंतर 3 तारखेला भव्य किल्ले मिरवणूक काढण्यात आली आहे। आगळी वेगळी किल्ले मिरवणूक जे पूर्ण भारतात कुठेच इतिहासावर मिरवणूक निघत नाही। तुम्हाला अशी मिरवणूक बघायला मिळेल, इकडे तिकडे बाकीच्या मूर्त्यांची मिरवणूक बघायला मिळेल। बघितलं असेल तर रायगडानंतर नागपुरात खऱ्या अर्थाने शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि यंदा जर बघितलं तर वेगवेगळ्या स्पर्धा शिवराज्याभिषेक सोहळा समितीने आयोजित केलेल्या आहेत। अशी जी गर्दी बघितली असेल तर मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। तेजस मोटुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।